अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. नित्यसेवा. भरपूर आपले सेवेकरी नवीनरित्या किंवा नवीन सेवेकरी नवनवीन सेवेकरी आपल्यासोबत जुळत आहेत. त्यांना नित्यसेवा कशी करायची हे माहीत नाही किंवा जुने असे सेवेकरी आहेत ज्यांच्या सेवेमध्ये भरपूर प्रकारचा खंड पडलेला आहे आणि आता नव्याने सुरुवात करायची म्हटलं की त्यांना होत नाही आहे किंवा तिकडे पाय वळत नाही आहेत. तर कशा पद्धतीने आपल्या मनाला समजवायचं, त्याच पद्धतीने नित्यसेवा रोज न खंड पडता किंवा न चुकता रोज नित्यसेवा आपल्या हातातून कशी घडेल हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. नित्यसेवा कशा पद्धतीने करायची, नवीन सेवेकरी असोत जुने सेवेकरी असोत, सगळ्यात जास्त महत्त्वाचा हा व्हिडिओ नवीन सेवेकऱ्यांसाठी असणार आहे. बघा, नित्यसेवा करण्यामागे ज्यावेळेस आपण या अध्यात्माच्या मार्गावर येतो, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतं की आपण नित्यसेवा करावी, आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंना म्हणजेच आपल्या महाराजांना आपण अधिष्ठान दिलेलं असतं, अशा वेळेस आपल्या मनामध्ये येणं साहजिकच आहे. आणि बघा, भरपूर लोकांचे प्रश्न असतात की नित्यसेवा केल्यानंतर माझा हा प्रश्न सुटेल का, माझ्या जीवनातील अडचणी कमी होतील का, हे होईल का, ते होईल का. बघा, ते तर मी सध्या सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगळा असतो. प्रत्येकाचे षडरूपू वेगळे असतात, म्हणजे काम, क्रोध, मत्सर, राग हे सगळ्याचं वेगवेगळं असतं, बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस आपले कर्म कुठेतरी चांगले नसतात, आपला प्रारब्ध कुठेतरी डगमगलेला असतो, आपला गुरुबळ कुठेतरी वीक असतो, अशा वेळेस आपण नित्यसेवा सुरू करतो, पण त्याचा कुठे आपल्याला अनुभव येत नाही किंवा त्यांना प्रचिती येते नित्यसेवा केल्यानंतर. पण आम्ही भरपूर वर्ष झालं असेल किंवा 1 वर्ष झाले, 2 वर्ष झालो, आम्ही नित्यसेवा करतो, पण आम्हाला काहीच फरक जाणवत नाही. अशा वेळेस ती सेवा आपल्याला जे हवं आहे ते देत नाही आपल्याला, कारण आपल्या कर्म, आपला प्रारब्ध कुठेतरी डगमगलेला असतो. कर्म प्रारब्ध प्रत्येकाचा सारखा असतो असं नाही. प्रत्येक मनुष्याचा, माझे कर्म प्रारब्ध हे वेगळे आहेत, तुमचे कर्म प्रारब्ध हे वेगळे आहेत. त्यामुळे आपल्या कर्म आणि प्रारब्ध कुठेतरी व्यवस्थित करण्याचा, चांगलं काम करण्याचा किंवा कर्म आपले कुठेतरी सुधारण्याचा, ते काम सुधारण्याचं काम ही सेवा आपली करत असते. त्यामुळे सेवा कधीही वाया जात नाही, मला अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही असं म्हणायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये भरपूर मोठं वादळ येणार असतं. ते वादळ वाऱ्यासारखं येऊन वाऱ्यासारखं जातं किंवा कधी कधी हातावर जाणार होतं ते बोटावर निभावून जातं. अशी देखील आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते आणि त्यावेळेस असं समजायचं, हातावर आलेलं बोटावर निभावलं, हे आपल्या सेवा आपल्यासाठी काम करतात, आपले कर्म कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि तेच सेवा आपलं संरक्षण, म्हणजेच महाराज साक्षात आपलं संरक्षण करतात. आणि एकदा तुम्ही महाराजांचं बोट पकडलं की महाराज तुमचं बोट कधीच सोडत नाही, तेवढं लक्षात घ्या. कधी कधी असं होतं की इतके कर्ज डोक्यावरती झालेलं असतं की ते कर्जाचा भार आता ह्या खांद्यांना पेलवत नसतो. आपल्याला तो भार इतका जड झालेला असतो की सगळं पूर्ण सोडून दिलेलं असतं. आपण मानसिकरित्या पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो, खचलेलो असतो. अशा वेळेस चुकीचा निर्णय आपण करत असतो. तर अशा पद्धतीचा चुकीचा निर्णय करून काहीच उपयोग नाही आहे. कसं आहे, तुम्ही आता आज चुकीचा निर्णय घ्याल, तुमच्या घरातल्यांना ते नंतर भोगायचंच आहे. जे तुम्ही चुकीचा निर्णय घेऊन, म्हणजे वेगळा विचार करून, आत्मदहनाचा प्रयत्न करून, आत्महत्या, स्वतःच्या शरीराची तुम्ही हानी करणार, तुम्ही निघून जाल. पण तुम्हाला जे ऋण फेडायचं होतं ते ऋण तुमच्या घरच्यांना फेडणं भागच आहे का. ते जाणार आहे? नाही जाणार, उलट जास्त त्रास त्यांना होईल. त्यामुळे कोणतंही संकट असो, कितीही अडचणी असो, त्यांना तोंड द्यायला शिका. आणि त्यांना तोंड देत देत स्ट्रगल आपल्या जीवनात आपण करतच असतो. आपल्या जीवनामध्ये आपण खस्ता खातच आहोत. प्रत्येक मार्गावरती, पावलावरती काटे पेरलेले आहेत, माहिती आहे मला. पण त्या काठ्यावरून चालण्याची क्षमता आपल्यामध्ये यावी आणि आपण न डगमगता पुढे चालत राहावं, यासाठी आपल्याला या नित्यसेवेची जोड द्यायची आहे. ज्यावेळेस आपण या सेवा करतो, घरातली एक व्यक्ती जरी नित्यसेवा करत असेल ना, तर संपूर्ण घरातली एक व्यक्ती जरी सेवा करत असेल ना, तर त्या सेवेने संपूर्ण घर तारून जातं. म्हणजे एका व्यक्तीच्या नित्यसेवेने संपूर्ण घराचं संरक्षण होत असतं, संपूर्ण घराचं रक्षण होत असतं. त्यामुळे आपल्याला नित्यसेवा करायची आहे. महाराजांना आपल्या जीवनामध्ये असं स्थान द्यायचं आहे की उठता बसता चालता बोलता आपल्याला फक्त महाराजांना. बघा, आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आपण आपल्या प्रिय व्यक्तीला कशा पद्धतीने सांगतो, त्याच पद्धतीने महाराज, स्वामी माझी आई आहे, अशा पद्धतीने महाराजांजवळ आपलं मन मोकळं करायचं.
महाराजांना दिवसभरामध्ये काय जे सांगायचं झालं ते दिवसभरामध्ये महाराजांना सायंकाळी झोपण्या अगोदर सांगायचं, मुजरा करायचा आणि आपली ही नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे काय? रोज 11 माळी जप करणे. मला माहिती आहे संसारिक माणूस आहोत आपण. संसारिक माणूस म्हटलं की आपल्याला संपूर्ण सेवा म्हणजे 11 माळी करणं शक्य होतं असं नाही आहे. बघा 11 माळी म्हणजे काय? एक प्रकारे एक देवांसाठी, एक गुरूंसाठी, एक पित्रांसाठी अशा प्रकारच्या 10 माळी त्या असतात आणि 11वी माळ स्वतः आपल्यासाठी असते. त्यामुळे आपल्याला 11 माळी करायच्या. संसारिक माणूस म्हणून आपल्याला होत नाही तर तुम्ही कमीत कमी 1 माळ करा, काही हरकत नाही. सुरुवातीला 1 माळ करा, हळूहळू तुम्ही माळींची संख्या वाढवा, काही सुद्धा होत नाही. एका माळेपासून सुरुवात केली तरी देखील चालते. आणि आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे रोजचे 3 अध्याय पठण करायचे. हा महाराजांचा आत्मा आहे आणि हा आपल्या मनाच्या अगदी जवळ आपल्याला ठेवायचा आहे. आणि मनाच्या कोपऱ्यामध्ये जोपर्यंत या पुस्तकाला, या ग्रंथाला तुम्ही स्थान देणार नाही तोपर्यंत त्याची प्रचिती तुम्हाला येणार नाही. या प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्याय नवीन नवीन धडे किंवा नवीन नवीन आपल्या आयुष्यातील आयुष्याला कलाटणी देणारा याच्यातले अध्याय आहेत असं म्हटलं तर चालेल. ज्यावेळेस तुम्ही पठण कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल. जर नवीन सेवेकरी आहेत त्यांना, नवीन सेवेकऱ्यांना कसं होतं, वेळ लागतो, म्हणजे उच्चार स्पष्ट होत नाहीत किंवा कधी कधी लक्षात येत नाही, कधी कधी वाचनाचं स्पीड आपलं कमी पडत असतं. एकदा सवय लागली तुम्हाला की तुम्हाला देखील त्याची सवय होते आणि पाऊण तासाच्या आत तुमचं हे पुस्तक वाचून होतं. नवीन सेवेकऱ्यांना जास्तीत जास्त 1.5 तास जाईल, म्हणजे एक्स्ट्रा टाईम जातो. जे जुने सेवेकरी आहेत त्यांचं वाचनाचं स्पीड व्यवस्थित असतं. वाचनाचं स्पीड पण असं ठेवायचं जे तुम्ही वाचता ते तुम्हाला देखील कळलं पाहिजे. बघा आता हा पहिला अध्याय आहे. आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल आणि उलटं दिसतेच. आणि हा पहिला अध्याय आहे आणि हा अध्याय एवढा आहे बघा. इथे संपतोय, इथून दुसरा अध्याय सुरू होतोय. दुसरा अध्याय नंतर लगेच इथे संपतोय आणि इथून तिसरा अध्याय सुरू होतोय. अशा पद्धतीचे हे छोटे छोटे अध्याय आहेत आणि हे अध्याय कमीत कमी फक्त 1 ते 1.5 पानाचेच अध्याय आहेत बघा. इथून 5वा अध्याय. अशा पद्धतीचे हे अध्याय आहेत आणि हे स्वामीचरित्र सारामृत दिंडोरे प्रणीतचं आहे. वेगवेगळ्या प्रकाशांचे देखील स्वामीचरित्र सारामृत भेटतात, पण काही काही सारामृत खूप मोठे असतात, वाचनास आपल्याला अवघड जातात. आणि दिंडोरे प्रणीत हे स्वामीचरित्र सारामृत असं आहे जे आपल्याला समजेल, उमजेल आणि याच्यातून आपल्याला काहीतरी घेता येईल. त्यामुळे आपल्या जवळपासच्या दिंडोरे प्रणीत केंद्रामध्ये आपल्याला हे दिंडोरे प्रणीत प्रकाशनचं पुस्तक घ्यायचं आहे, स्वामीचरित्र सारामृत. याची किंमत 33 रुपये आहे. आता मी आणलेलं त्यावेळेस जास्तीत जास्त 35 ते 40 रुपयापर्यंत तुम्हाला हे नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला जवळपासच्या तुमच्या दिंडोरे प्रणीत केंद्रामध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने मला कॉन्टॅक्ट करायचा आणि मी तुमच्यापर्यंत कुरिअरने पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करेन. जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही घ्या, म्हणजे तुमचे कुरिअर चार्जेस देखील वाचतील. अशा पद्धतीने तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी तुम्हाला घ्यायची आहे. बरोबर. रोजचे 3 अध्याय. नित्यसेवा म्हणजे काय? नित्यसेवा म्हणजे रोज 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे सुरुवात करताना आपल्याला स्वामी स्तवनाने करायचे. स्वामी स्तवन बोलायचं आहे. स्वामी स्तवन झालं की आपल्याला बघा भरपूर लोक संकल्पयुक्त करतात, म्हणजे 21 पारायणं, 11 पारायणं, 21 पारायणं, 51 किंवा 108 पारायणं देखील करतात. पण नवीन सेवेकरी आहोत, आपल्याला हळूहळू सेवा करायची आहे. एकदम मोठ्या घासाला हात घालायचा नाही, छोटे छोटे घास खात जायचे आहे आपल्याला. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना, त्याच पद्धतीने आपल्याला हळूहळू सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्याला थोडी सेवा करायची आहे, पण व्यवस्थित शुद्ध अंतःकरणापासून आपल्याला सेवा करायची आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सुरुवात करणार. आता उद्या गुरुवार आहे, नवीन वर्षाची सुरुवात. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून होते. उद्या गुरुवार आहे. उद्यापासून तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकता. जे नवीन सेवेकरी आहे, ज्यांचा खंड पडला आहे, ते देखील उद्यापासून सुरुवात करू शकतात. बघा, स्वामी स्तवन नंतर तुम्हाला 3 अध्याय, रोजच्या क्रमशः 3 अध्याय, म्हणजे 7 दिवसात तुमचं 1 पारायण कंप्लीट होतं. असं तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे. याच्यामध्ये 3 अध्याय रोजचे. त्याच पद्धतीने 11 माळी जप. 11 माळी नाही शक्य तर 1 माळ करायची आहे. 11 वेळा तारक मंत्र. 11 वेळा तारक मंत्र नाही जमला तर 1 वेळा तारक मंत्र. म्हणजे हळूहळू तुम्ही संख्या वाढवली तरी चालते. फक्त स्वामीचरित्र सारामृत रोजचे 3 अध्याय आपल्या जीवनामध्ये आपल्याला ठेवायचेच आहेत.
अशा पद्धतीने आपल्याला ही नित्यसेवा करायची आहे. तुम्हाला समज त्याच पद्धतीने नित्यसेवा करताना नियमांचं देखील पालन व्हायला हवं, बरोबर ना. नित्यसेवा करत असताना जास्त या नित्यसेवा करताना किंवा स्वामीच्या ते सारामृताचा रोजचे क्रमशः 3 अध्याय पठण करताना जास्त नियमांचं पालन नाही आहे. बघा, फक्त आपल्याला ज्या दिवशी आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे, आपल्या घरामध्ये नॉनव्हेज आणतात हे आपल्याला स्त्रीला माहीत असतं, तर त्या दिवशी नित्यसेवा करायची नाही. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण सकाळी करतो आपल्याला माहिती नसतं, पण संध्याकाळी आपल्या घरामध्ये केलं जातं, आपल्याला माहिती आहे त्या दिवशी केलं जातं, त्या दिवशी नित्यसेवा करायची नाही. मासिक धर्म पिरियड्स वगैरे आले तेवढे 4 दिवस स्किप करायचे आणि तिथून पुढे नव्याने सुरुवात करायची. सुतक विटाळ आला तर ती सेवा तिथेच थांबवायची, नंतर तुम्हाला परत सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने नित्यसेवा आपल्याला करायची. ब्रह्मचर्याचं पालन वगैरे याच्यामध्ये करण्याची गरज नाही. आता ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचे संबंध आपल्याला ठेवायचे नाहीत. असा कोणताही याच्यामध्ये नियम नाही आहे. याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आहे. त्याच पद्धतीने मांसाहार फक्त तुम्हाला पाळायचा आहे. नित्यसेवा ज्या दिवशी तुम्हाला माहिती आहे करायची आहे त्या दिवशी मांसाहार करणार आहे आपल्या घरामध्ये माहिती आहे त्या दिवशी नित्यसेवा करायची नाही. हे एवढेच नियम आहेत. बाकीचं याच्यामध्ये परान्न वगैरे असलं काही देखील नाही आहे. त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही नित्यसेवा करू शकता. तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही नित्यसेवा कधीही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही नित्यसेवा करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ स्किप करायची आहे. ही दत्त महाराजांच्या विश्रांतीची वेळ आहे, भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे ही वेळ स्किप करायची आहे आणि तुम्ही नित्यसेवा दिवसभरामध्ये कधीही करू. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती नित्यसेवा करू शकतो आणि त्यांना करणं गरजेचं भाग आहे. कारण नित्यसेवा आपल्या आयुष्याला कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न करतं. आपल्या आयुष्याचं नवं पान, कुठेतरी नवा अध्याय आपल्या आयुष्याचा देखील उलगडू शकतो आणि ज्याचा विचार देखील आपण केला नाही ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतं. त्यामुळे त्याला प्रचिती येते, मला काय येत नाही असे शंका कुशंका अजिबात सेवेवरती घ्यायच्या नाही. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट स्वामींना मागतो आणि बघा एखाद्याला सवय असते की रोज वेगवेगळे काहीतरी मागायचं स्वामींना, आणि जेवढं आपण मागतो, माझ्या जीवनात तर मी भरपूर अनुभव घेतले, जी गोष्ट आपण मागतो ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी महाराज भरपूर परीक्षा बघतात आणि ती गोष्ट काही केल्या आपल्याला मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये महाराज भरपूर परीक्षा बघतात. त्यामुळे कधीही न मागता सेवा करण्याचा प्रयत्न करा. न मागता तुम्ही जी सेवा कराल आणि मनात फक्त ती इच्छा पकडायची की माझी हे काम पूर्ण होणार म्हणजे होणारच. महाराज तुम्ही पूर्ण करा म्हणायचं नाही, माझं काम पूर्ण होणार म्हणायचं आणि नित्यसेवेला सुरुवात करायची. न मागता तुम्ही सेवा करा, बघा तुम्हाला ते भेटेल. पण ज्यावेळेस तुम्ही मागून काहीतरी मागता आणि सेवा करायला सुरुवात करता त्यावेळेस महाराज देखील आपली परीक्षा बघतात, खूप प्रचंड परीक्षा बघतात. त्यामुळे नवीन सेवेकरी असाल तर नित्यसेवा व्यवस्थित करायची आहे. माळ जप व्यवस्थित करायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला माळ पकडता येणार नाही. माळ पकडताना आपल्याला ही करंगळे आणि अंगठ्याच्या बाजूचं हे बोट, ही 2 बोटं माळेला स्पर्श होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. करंगळी आणि हे पितरांचं बोट आहे, पितरांची सेवा करण्याचं, त्यामुळे आपल्याला हे बोट अजिबात आपल्या माळेला लावायचं नाही आहे. या 3 बोटामध्येच आपल्याला माळ पकडायची आहे. अंगठ्यामध्ये माळ पकडायची, अंगठाने या बोटामध्ये आणि या बोटाने माळ आपल्याला फिरवायची आहे. या संबंधीचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. त्यामुळे माळ थोडा दिवस तुम्हाला त्रास होईल, नंतर तुम्हाला व्यवस्थित माळ जप करता येणार आहे. त्यामुळे नित्यसेवा करा. आणि तुम्हाला अजून नित्यसेवेमध्ये काही प्रश्न उद्भवत असतील किंवा अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.